ऑफिशियली लेटर दिलेलं नाही. त्यामुळे त्यांना सकाळी ऑफिस करून 5:30 वाजेपर्यंत ऑफिसला थांबावं लागतं आणि त्यानंतर त्यांना काम करावं लागतं. ते काम करत आहेत, त्यांचं काम पण चांगलं आहे, ते रोज फॉर्म वगैरे भरतात, पण त्यांना तुम्ही ऑफिशियली एक लेटर दिलं तर बरं होईल त्यांच्या ऑफिसला. दुसरी शंका त्या बाटकर मॅडमची अशी आहे, त्यांना आशा वर्कर नाही आहे, म्हणजे आशा वर्कर नाही सॉरी, ते एकटेच आहे, मग त्यांची शाळा बंद ठेवावं लागते. त्यामुळे त्यांना त्यांचे जे मदतनीस असतील त्यांची ते तुम्ही ते सोय करा, म्हणजे ते होऊन जाईल. दोन्ही मग काम चांगलं आहे. सर आपल्याला मी सांगू इच्छिते की प्रत्येक 10 BLOच्या मागे साधारण एक सुपरवायझर दिलेले आहे. आता माझ्याकडचे जे BLO आहेत तर मी आरबी आणि गुंजारवाडीचे BLO इकडे बोलवले नाही की त्यांना इकडे उलटे पडेल. मी फक्त नारायणगावचे माझे जे 6 BLO आहेत त्यांना बोलवलं आहे. वारुवाडीला ह्या मॅडम सुपरवायझर आहेत, तर त्या तिथल्या 10 BLOचं काम बघतात, त्यांच्याकडं आहेत 7 आहेत आणि अजून एका गावचे 3 आहेत, असे 10 BLO त्यांच्याकडे आहेत. आणि जे गोडसे सर आहेत पंचायत समितीचे, तर त्यांना ह्या सुपरविजनसाठी 10 BLO दिलेले आहेत. म्हणजे एक माणूस 30 BLOना मी नाही फोन करू शकत किंवा नाही करू शकत, म्हणून सांगते मी. बटवाल मॅडम प्रोजेक्ट आहे, मला वाटतं त्यांना 1500 फॉर्म भरायचे. यासाठी मी BLAंना सुद्धा आज या ठिकाणी बोलवलेलं आहे. आपल्या ज्या आशा वर्कर आहेत त्यांना सुद्धा बोलवलेलं आहे. आणि माझी या मार्फत आपले जे ग्रामपंचायत आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की जे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत कृपया आपण आम्हाला मदतीसाठी द्यावेत. कारण सांगते सर, खाजगी माणूस दिला तर आपण आक्षेप घेणार आहात. मी स्पष्ट बोलते, आज खाजगी माणूस जर दिला तर तुम्ही सगळ्यांना वाटेल की का खाजगी माणूस का, तर आपली सर्वांचा जो आमच्यावरचा विश्वास आहे तो आम्हाला सार्थ करू द्या. आणि आपल्याकडचे जे कर्मचारी असतील कृपया त्यांनी सुद्धा पुढे येऊन मदत करावी. BLAला सुद्धा मी वारंवार यासाठी सांगते आहे की फक्त आक्षेप घेण्यासाठी आपल्याला पक्षाने नेमलेलं नाही, तर आपले जे मूळ मतदार आहेत त्यांचं नाव मतदार यादीतून कुठेही कमी होऊ नये म्हणून आपली सर्वांची नेमणूक पक्षाने केलेली आहे, असं माझी तरी अशीच भावना आहे. म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करते आहे की जसं त्यांनी सांगितलं की त्या भास्कर मॅडम आहेत आणि ते एकट्याच आहेत, तर तिथं जे BLA आहेत तर त्यांनी कृपया पुढे होऊन आपण त्यांची मदत करू शकता किंवा ज्या आशा वर्कर आहेत त्या करतील. जे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत त्या भागात राहणारे असतील किंवा माहितीतले असतील तर त्यांनी सुद्धा पुढे येऊन त्यांना मदत करावी. आणि राहिलं सुद्धा आम्ही आहोतच ना मॅडम, ते दांगड्यांची शंका राहिली ना सरकार प्रोव्हिजनला जर वडिलांचं नाव 2002ला नाही, कुठंच नाही, मला महाराष्ट्रात नाही, कुठंच नाही, त्याच्या आजोबांचं सुद्धा नाव नाही, तर प्रोव्हिजन त्याचा चुलता लावलं तर झालं. चुलत्यांची नावं भेटतात त्याच्यात, किंवा त्याचा पण ग्रँडफादर आणि फादर भेटत नाही. शासनाने फक्त चौघांची नेमणूक केलेली आहे. थोडक्यात आई, वडील, आजी आणि आजोबा या चौघांचीच फक्त त्यांच्या परिणीसाठी नावं टाकू शकतात. आईचे समजा याच्या पूर्वी त्याच्या आईचे आई चालू नाही, वडिलांचे नातेवाईक आणि समजा महिला असेल तर महिलांच्या आई वडिलांची माहिती आहे. तर काहींचं पुण्याचं नाव आहे, मुंबईचं नाव आहे, परंतु इथे नाव आहे. ते काही जण म्हणतात का आमचं नाव पुण्याला ठेवायचं, त्यांचे फॉर्म भरायचे का नाही भरायचे. नाही, ज्यांना आपण इथं फॉर्म भरायचे नाही त्यांना तिकडे लिंक केलेलं आहे. त्यांनी जिथं 2-3 ठिकाणीचं नाव असेल, 2 ठिकाणी नाव असू शकतं कारण यापूर्वी त्यांनी नाव बदललेलं नाहीये, तर त्यांना जिथं लिंक करायचं आहे त्यांनी तिथं लिंक करून घ्यावं. म्हणजे इथं नाही करायचंय तर नाही, त्यांना आपण शिफ्टेडमध्ये इथं टाकू शकतो. तिथे काय घ्यायचं, शिफ्टेड स्थलांतरित त्यांचं हो. व्यक्तीचं 2 मतदार यादीमध्ये, म्हणजे जसं की नारायणगावमध्ये आहे आणि ती व्यक्ती पुण्यात राहते, जर पुण्यामध्ये पण त्या व्यक्तीचं नाव आहे तर त्या व्यक्तीने प्रोजिनी कोणतं केलं आहे पुण्याचं, म्हणजे जिथं त्यांचं सध्याचं आहे ते करायचं. आणि इथलं जरी त्यांचं नाव असलं तर इथलं त्यांनी शिफ्टेड म्हणून द्यायचं. शिफ्टेडमध्ये इथं येतील ते आणि त्यांचं नंतर ते नाव करून मध्ये पण नाव सापडले, किंवा मी सांगा मी पुण्यात आहे पण माझ्या वडिलांचं नाव येतं, माझं नाव येतं, पण मी आता पुण्याचं मतदान येतं, पण यांनी काय केलं मला न विचारता
मॅपिंग करून टाकले, पण ते प्रधान काम करता येईल का? येस, अनमॅप करता येत आहे, ती सुविधा आपल्या आतमध्ये दिलेली आहे. तुमचं प्रयत्न केले कोणतं काम सर, करायचं? होत नाही ते. आणि असे दहा एक Animals, बरोबर ना? त्याच्यातले किती प्रकार दिलेले आहेत सर, सांगू शकता? ऐका ना मॅडम, 2 ठिकाणी नाव आहे. मतदाराकडे गेल्यानंतर त्याला तिकडे नाव नाही ठेवायचे, इथं ठेवायचे. तर त्यांनी ऑलरेडी आधी मॅप केलेले, Map. इकडे ते नाव मॅप होत नाही. मॅप झालेला आणि आहे जेव्हा त्याचा. फोन केला ना तिकडचे रिस्पॉन्स देत नाही तिकडे. बर, आता हा बाहेरच्या ठिकाणचा विषय येतो आहे सर, काय सांगू ऐका ना, त्याला शकता? एक पुढची प्रोसेस होती ती मी गेलेली आहे एका ठिकाणी. तर त्यांनी त्या वेळेला सांगितलं का मला तसा देखील जबाब द्या. हा, बरोबर. ती PDF पाठवली, ती PDF आपण ती भरल्यानंतर इथल्या मतदाराकडे गेलो, त्याचं देखील घेतलं. त्याच्यामध्ये जे केले, आधीचं नाव, आधीचा भाग क्रमांक, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक, इथला यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि कुठे ठेवायचं ते देखील देखील आहे. ती PDF त्यांना जेव्हा पाठवले Yes. तेव्हा त्यांनी अनमॅप हो. केलं. ते पुरावा मागतात. पुरावा मागणार सर, काय होईल सर? त्यांनी मी अनमॅप सांगते. केल्यानंतर आम्ही ते इकडं हा, map केलं. मी सांगते याच्यामध्ये जर दोन्हीकडचं त्या व्यक्तीचं नाव कमी झालं तर त्याच्यात ॲलिगेशन्स होतील, म्हणून प्रत्येक बिओलो सुद्धा जपून काम करतात. जिथं मयत मतदार आहे तर त्या मयत मतदारांचं आपण घर विजिट करणार आहोत. त्यावेळेस त्या मयत मतदार व्यक्तीचं घरातल्या व्यक्तींकडून एक अर्ज घ्यायचा आहे किंवा मृत्यूचा दाखला घ्यायचा आहे. त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव कमी करण्यात येणार आहे. नाही, दुबार नाव कुठेही राहणार नाही. मृत्यूचा दाखला म्हणून तर म्हटलं, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने जर तसं लेखी दिलं तर त्या लेखीच्या आधारे सुद्धा आपण त्यांचं नाव कमी करणार आहोत. मॅडम ऐका ना, मला एक असा प्रश्न होता की राहतायत नारायणगावमध्ये आणि वोटिंग बाहेर आहे त्यांचं, पण त्यांना ते बाहेरचं वोटिंग कॅन्सल करून आपल्याकडे करून द्यायचं, मग काय करणार? सध्या तरी मॅडम एवढ्या आहेत त्यांनी असं करू नये अशी मी त्यांना विनंती करेन. एवढं असं झालं का जिल्ह्यामध्ये मतदार आहे, जिल्ह्यामध्ये मग नाव झालेलं आहे. आता इतर लोकांना दाखवणार. हो, माईकवर बोला, माईकवर, बाकीच्यांना पण कळेल. शंका लोकांना पण कळेल ना. सर, आपण बिओलो आहात. हा मॅडम नमस्ते, मी 269 बोलले. मगाशी सांगितलं शाळेला वळण वाटला आणि संपूर्ण वारवाडी केंद्रामध्ये मी सिनियर शिक्षक आहे. नोकरीला राहणार फक्त 7 महिने शिकत आहे आणि मला एक 4 दिवसापूर्वी आदेश आलेला आहे. शिवाय असं असून सुद्धा मी राष्ट्रीय काम आहे त्यामुळे मी मागं हटलेलं नाही. मी राहायला सद्यस्थितीला कुठे पायीच्या राहिला, पायी 2 घेऊन जाऊन करतो. आणि खरोखर या ठिकाणी नारायणगाव ग्रामपंचायतच्या ज्येष्ठ सदस्य सौ छायाताई बिरमल, रविवारी भर पावसामध्ये मी ताईंना फोन केला. म्हटलं ताई, मला जरा तुमचं सहकार्य पाहिजे सर, या म्हणजे मी घरीच आहे. अक्षरशः ते आणि त्यांच्या चिरंजीवानी 3 ते 4 तास बसून मला जवळजवळ 700 ते 800 मतदारांचं वैच आहे म्हणून शॉटिंग करून दिलं. म्हणजे त्यावेळेस स्थानिक ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांचं मुलाचं सहकार्य लाभेल त्याच वेळेस एक काम आम्हाला करणं सोयीस्कर होणार. आणि दुसरी एक बाब अशी की जे पक्षाचे बीए त्यांची यादी आता भेटली. आकाश नेवकर असतील, सुदीप कासाबे असतील, कुशल गोपाळे, प्रवीण अडसरे यांची अद्याप ओळख झालेली नाही. कृपया त्यांना विनंती राहील की त्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं. कारण माझ्याकडे भाऊ 1120 मतदार आहेत माझ्याकडे. सर, मी आपल्याला थोडं थांबवते. आपली जी बीएलएची यादी आहे तर 1 महिन्यापूर्वीच बीएलए आणि बीएलओ यांची संयुक्त बैठक रेगेद्रे इथे पार पडली होती आणि बीएलएची जी यादी आहे ती फोन नंबर सह वेळोवेळी ग्रुपवरती पोस्ट केलेली आहे. सर, कदाचित आपल्या एवढे मेसेज येतात आपल्या त्याच्यामुळे ते झालं. पाहण्यात जवळ आलं असेल. वाणी साहेब जवळ 1000 मेसेज असतील. मेसेज पाहिजे काय त्यात हे काम करायचे, शाळा करायची. वळण या ठिकाणी आमचे सरपंच साहेब आहेत पहा, अगदी स्थानिक मूळचे आहेत आणि आज शाळेचा कोण आहे गावामध्ये. म्हणजे वायकर सरांनी मी जवळजवळ अयोध्या हॉटेल तिथून बोल आणतोय दोघांच्या स्वतःच्या गाडीमध्ये. आज वारवाडी केंद्रामध्ये वळणवाडी शाळेचा इयत्ता पहिली नंबर 2 नंबर 18 मध्ये आणि माझ्याकडं गेले 30 वर्ष पहिलीचं वर्ग असतं. कारण पहिलीची मुलं तयार कशी करायची यात हात काढणार.
त्यामुळं आज ते पालक वाट पाहत आहे की 18 मुलं डोंगरे गुरुजींच्या स्वाधीन गेली आणि गुरुजी सकाळी पोरं सोडवल्यानंतर काय होतं. म्हणजे त्यांना मी शिवाय हे माझं नोकरीचं शेवटचं वर्ष आहे, 30 एप्रिलला मी रिटायर होणार. मग कदाचित ती पिढी ते पाईटला राहतात, काय म्हणेल. ते पाईटला राहतात. मी आपल्याला एक गोष्ट इथे सांगू इच्छिते की सरांची तळमळ पाहता मॅडम आपण त्यांच्याजवळ बसलेले आहात. सरांचं वय, सरांचा अनुभव आणि सरांची एकंदरीत तळमळ पाहता आपण त्यांना जास्तीत जास्त मदत करावी आणि त्यांचं काम जे आहे त्यांनी काय शब्द 15 दिवसात संपवावं. त्यांनी कालच शब्द दिले की सर मी आहे काळजी करू नका. मला जवळजवळ 90% माझ्या एरियाची घर माहित आहे, त्यामुळे मला मोठा दिलासा मिळाला. एक गोष्ट राहून गेली, आमचे स्वस्त धान्य दुकानदार इथं आलेले आहेत नारायणगावचे आणि वाडूवाडीचे. यांच्याकडे सुद्धा खूप जास्त डेटा आहे, आपण यांची सुद्धा मदत घेऊ शकता. ह्यांच्या सर्वांचे चेहरे लक्षात ठेवा आणि त्यांचे मोबाईल नंबर मात्र सर्वांनी घ्या की तुम्हाला त्यांची मदत होणार आहे. यांच्याकडे खरंच बराचसा डेटा आहे. त्यांचे ते स्वस्त धान्य दुकानदारांची आपण ओळख करून घेऊया, त्यांचं नाव आणि त्यांच्याकडे कोणत्या एरियातलं स्वस्त धान्याचं वाटप आहे ते आपल्याला सांगतील. हॅलो नमस्कार, मी जयंतीलाल सुराणा वारवाडी. माझ्याकडे वारवाडी, चिमणवाडी, ठाकरवाडी या विभागातील काम संख्या आहे. नमस्कार, प्रेरणा महिला बचत गट हनुमान चौक. माझ्याकडं हनुमान चौकात राणी कुकडी कॉलनीची कार्ड आहे. नमस्कार, मी आशा भोसले. माझं नारायणगाव गोकुळ दूध डेअरी स्वस्त रास्त्यावर जो दुकान आहे. नाव परत सांगा. आशा सुरेश भोसले. आशा भोसले. मी येल्लो सोडेबापू लोखंडे. मी माझ्या दुकानात धरणं मळा, आवटे मळा आणि पोळे मळा आणि काही नारायणगावचे पण कार्ड आहे. मी आज जवळजवळ 30-40 वर्ष आज काम करते. धन्यवाद. माझं नाव सचिन देतुले. माझं स्वस्त धान्य दुकान कॉलेज रोड, आनंदवाडी, नंबरवाडी आणि वळणवाडी या एरियात. उपस्थित सर्व शासनमान्य BLO आणि पक्षाने मान्य केलेले PLA, त्याच्यानंतर सगळे सहकारी, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार आणि ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लागतं आहे, आपल्या मंडल अधिकारी सन्माननीय श्रीमती शेषाजी गगे या ठिकाणी उपस्थित, दोन्ही गावचे प्रतिनिधी, सरपंच, आमचे मार्गदर्शक नाना, उपसरपंच आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मान्य होते. या यादीच्या संदर्भात, विशेष सखोल परीक्षणाच्या संदर्भात गेले 2-3 महिन्यापासून अतिशय जोराने काम चालू आहे मॅडम. काम करत असताना बरेचशा BLOंच्या तक्रारी आल्या, काही रिझाईन केलं, काही काम नाही केलं. त्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी जे प्रॉब्लेम निर्माण झाले त्याच्यामध्ये नवीन आता BLA नियुक्त झाले, तर त्यांनी सुद्धा काही अडचणी या ठिकाणी सांगितल्या. परंतु प्रत्येकाने जर अशी अडचण सांगितलं तर हे राष्ट्रीय काम होणार नाही असं मला वाटतं आणि आपण सगळ्यांनी ते मान्य केलं पाहिजे. त्यासाठी मॅडमने अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून प्रत्येक BLOला एक अंगणवाडी सेविका असेल, जो शासकीय कर्मचारी आहे तो मदतनीस म्हणून नेमलेला आहे. ज्या डोंगरे सरांसारखे शिक्षक आहेत, कानडे सरांसारखे शिक्षक आहेत, जे तळमळीने काम करतात, त्यांना खरंच थोडासा वेळ मिळत नसेल तर अंगणवाडी सेवकांनी त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करावं अशी विनंती करतो. यामध्ये हे सर्व करत असताना मॅडम अतिशय चांगल्या प्रकारचं शासनाने नियोजन केलेलं आहे. परंतु हे करत असताना ही जी माहिती आहे, ही जर माहिती आपल्याला 1 महिन्यापूर्वी जर असं आपण जर कार्यक्रम केला असता तर मला वाटतं 70-80% काम पूर्ण आत्तापर्यंत झालं असतं. परंतु काही हरकत नाही, देर आहे, दुरुस्त आहे, काही अडचण नाही. यामध्ये आपण सगळ्यांनी जर या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं तर या महिनाभराच्या कालावधीमध्ये प्रत्येकाचं मॅपिंग होऊन प्रत्येकाचा फॉर्म भरला जाऊन प्रत्येकाचं नाव या ठिकाणी राहील. परंतु एक शंका अशी मॅडम की 2002च्या नंतर नारायणगावमध्ये जी काही कर्मचारी मंडळी असतील किंवा अन्य काही व्यक्ती असतील जे कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले आहेत, त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचा फॉर्म भरायचा किंवा कोणत्या फॉर्मवरती कोणत्या प्रकारचं आपण उल्लेख करायचा आहे हे आपण जर सांगितलं तर निश्चितच बरं होईल. त्यानंतर आपल्या ह्या मतदारामध्ये मैतांची नावं खूप आहेत जी आतापर्यंत कमी झालेली नाही आहेत. आता आपण सांगितलं मैताचा दाखला घ्या किंवा तिथल्या घरातील व्यक्तीचं त्यांच्याकडून लेखी घ्या. परंतु जर कोणाचा मैताचा दाखला जर अवेलेबल नसेल
कारण लेखी घेत असताना ते आपण ग्राह्य धरणार आहात का? ओके, ठीक आहे. काय म्हणजे तो एक प्रश्न संपला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की समजा आमच्या घरातली एखादी मुलगी लग्न करून दुसऱ्या घरामध्ये गेलेली आहे, तर त्यांच्यासाठी काय प्रोव्हिजन करायचे, किंवा समोरच्या घरातून लग्न केलेली एखादी मुलगी आमच्या घरामध्ये आलेली आहे, त्यांच्यासाठी आपल्याला काय प्रोव्हिजन करायची, ते सुद्धा आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं तर निश्चितच आम्हाला या ठिकाणी बरं वाटेल. धन्यवाद. आपण ज्या काही शंका विचारलेल्या आहेत खास करून महिलांच्या बाबतीत, तर महिलांच्या बाबतीत आपण वारंवार सांगितलेलं आहे की जी महिला लग्न करून आलेल्या 2002 नंतरच्या महिलांसाठी खास करून हा विषय 2002 पूर्वीच्याही होता आहे की ज्यावेळेस आम्ही अगदी 50 आणि 60 वर्षांच्या महिलांना विचारलं आमच्या BLOनी आपलं माहेर कोणतं किंवा आपल्या वडिलांचं नाव काय, आईचं नाव काय, तर त्या अगदी अंगावर धावून आल्या की आता तुम्हाला आमच्या पंचायती कशासाठी करायच्या त्या सगळ्या. तर काही प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु ज्या महिला आहेत तर त्यांच्या बाबतीत महिलेच्या आई, वडील किंवा आजी, आजोबा हे जे आहेत तर त्यासाठी त्यांना आपण ते त्यांचे पुरावे आपण घेऊन त्यांना तिकडे लिंक केलेला आहे. त्यानंतर आत्ताशी मागता मागाशी आपण जे फॉर्म पाहिलेले आहेत, मला तो सरांनी त्या ठिकाणी दाखवले फॉर्म, त्यामध्ये वरच्या कोपऱ्यामध्ये तुमचा एपिक नंबर दिलेला आहे, तो 2002 साली मॅपिंग केलेला आहे, बरोबर ना? आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला तर तुम्ही एपिक नंबर आणि 2002च्या अगोदरचा त्याच्यामध्ये नाही. आताचा एपिक नंबर आपला तिथं मॅप झालेला आहे. आधार कार्ड सुद्धा आपण त्याच्यामध्ये आता आधार कार्डचा नंबर त्याच्यामध्ये घेतोय, बरोबर आहे. परंतु 2000च्या नंतर ज्यांचे काहींचे एपिक नंबरच नाहीये, बाहेरच्या गावचे मतदार आपल्याकडे आलेले आहे, तो सुद्धा आता त्या ठिकाणी एपिक नंबर आलेला आहे का? हा, बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर बाबा आता समजा 2017 असेल, 2018 असेल किंवा 2020 असेल, ज्यांची नवीन नावं आता मतदारांमध्ये लागलेली आहेत त्यांचे एपिक नंबरवरती आहेत का? आहेत. मग आता ज्यावेळेस आपल्याला नवीन जे काही मॅपिंग करायचं आहे खालच्या बाजूला, तो आधार नंबर टाकतोय, त्या आधार कार्डाचा त्या एपिक नंबरचा संदर्भ आपल्याला शेवटपर्यंत राहणार आहे. हॅलो, मॅडम 2 तास आम्हाला इथं बसून ठेवले तुम्ही. मी हे पहिलं सांगितलं असतं हे सगळं काय ना बरोबर ना. तुम्हाला कॅम्प घ्यायचा होता, आमची मान माहिती आमच्या सगळ्यांचं सहकार्य असणारच आहे. कारण जसं काळजी सरांनी सांगितलं मला वाटतं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य तर आहेच, परंतु हे आपल्या लोकांचं काम आहे. आणि त्यासाठीचं निश्चित स्वरूपात तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही सगळी मंडळी करायला तयार असणार आहोत. तुम्ही सांगा कधी बसून कॅम्प घ्यायची त्या माध्यमातून ही आलेली सगळीच मंडळी नारायणगावमध्ये, वारुवाडी परिसरामध्ये किंवा आपल्या संपूर्ण भागामध्ये सातत्याने सगळी लोक एकत्र येऊन काम करायला तयार असतात. आणि मला वाटतं आपण सांगाल त्यावेळेस हे सगळे कॅम्प आपण निश्चित स्वरूपात आयोजित करून लोकांमध्ये जनजागृती करूया. ग्रामपंचायतच्या गाड्यांवर तुम्ही सांगितल्यानंतर आपण लावले की 2-3 दिवस झाले चालू आहे की आपल्या मॅपिंग करून घ्या, आपले फॉर्म भरून घ्या, यासाठी जनजागृती चालू आहे. परंतु तरीसुद्धा आपण सगळ्यांनी मिळून जर कॅम्पच्या माध्यमातून देखील सहकार्य केलं, ज्या लोकांचे फॉर्म भरले गेले नाही, ज्या लोकांपर्यंत माहिती मिळत नाही किंवा ज्या लोकांना त्यातलं काही कळत नाही, अशा सगळ्याच लोकांना आपण एकत्रितरित्या जरी कॅम्प काही भागात ठिकाणी करू, सोसायट्या असतील, आळी असेल, गल्ली असेल, मळा असेल, या माध्यमातून निश्चित स्वरूपात आपण सगळी मंडळी त्यासाठी आम्ही सगळी मंडळी आपल्याला निश्चित स्वरूपात मदत करायला तयार आहोत. मला वाटतं अजून बाकी कोणाला काही बोलायचं असेल तर बघा, नाही तर मग दादा सगळ्यांचं आभार मानतो. बाबूभाऊ बोललेलेच आहे त्याप्रमाणे वारुवाडी ग्रामपंचायतीने देखील चांगल्या प्रकारे पुढाकार घेऊन हे काम आधीपासूनच सुरू केले. बाबूभाऊ आनंदवाडी असेल, ग्रामपंचायत वारुवाडी असेल, मराठी शाळा असतील, ज्या ज्या ठिकाणी BLOंना शक्य आहे त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कॅम्प केलेले आहे. आणि त्या कॅम्पला देखील रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी येत आहे. लोक तिथे येतात, फॉर्म घेतात, व्यवस्थित भरून देतात. अशा प्रकारचं काम आपलं सुरू आहे. आणि
BLOंना देखील सहकार्य करण्याची आपली सगळ्यांचीच भावना आहे. त्यांचं कुटुंब आहे, त्यांनाही टेन्शन्स असतात, प्रॉब्लेम सगळ्यांना आहे. त्यांना निश्चितपणे आम्ही एक राजकीय व्यक्ती असेल, मदतनीस म्हणून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे सहकार्य करू. कुठल्याही प्रकारची अडचण आम्ही तुम्हाला येऊन देणार नाही, अशीच मी आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीने ग्वाही देतो. आणि अतिशय सुंदर हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मंडल अधिकारी गरजे मॅडम असतील, सर्वच सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते मंडळी, BLO, आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण बोलत असतानाच मला एका आकडेवारीची आठवण झाली, म्हणून मी मध्येच सगळं थांबवतो. आपल्या जुन्नर तालुक्याचे एकूण मतदार आहेत 3,29,754. त्यापैकी मॅप झालेले मतदार आहेत 2,33,912. एकूण टक्केवारी आहे 70%. परंतु त्यातले अनमॅप मतदार आहेत 95,842. त्यातले जसं तुम्ही मगाशी म्हटले की चुकीचं मॅपिंग झालं थोडक्यात, तर तसे मतदार आहेत 23,969. म्हणजे आपल्याला संभाव्य सुनावण्या ज्या घ्याव्या लागणार आहेत त्या 95,842 मतदार संख्या ही संभाव्य आहे. परंतु त्यातले सुद्धा आपल्याला मॅपिंगला संधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मॅपिंग सुद्धा आता झालं पाहिजे. आत्ताच आपली वारुवाडीची ग्रामपंचायत इलेक्शन आहे, म्हणून मी थोडंसं आता सांगू इच्छिते की जिथे ग्रामपंचायतचे इलेक्शन आहे तर तिथे हे काम आणखी स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. तिथं आपल्याला सुनावणीची गरज पडू नये, म्हणजे कमीत कमी सुनावण्या तिथं लागाव्यात. कारण जर सुनावण्या लागणार असतील तर ते मतदार थोडक्यात फ्रीज होणार आहेत. ते ग्रामपंचायतीला मतदान करू शकतील का, तर ह्याच्यावर शंका येईल. त्यांना ते सिद्ध करावं लागेल की आम्ही मतदार आहोत. तुम्हाला पण सर्वांनाच त्याचा त्रास होईल. म्हणून हे काम जे आहे ते आपण सध्या थोडं स्पीडने करूयात. आपलं काम थोडं मागे आहे. हे काम आपल्याला स्पीडने नाही तर स्वच्छ पण करायचं आहे. ज्या कमीत कमी सुनावण्या आपल्या इथे लागल्या पाहिजेत, जेणेकरून मतदारांची हॅरेसमेंट होणार नाही, अशी आमची प्रशासनाची तयारी आहे. सर्व मॅपिंगसाठीची आहे. आपल्याकडून सुद्धा त्या पद्धतीची माहिती BLOंना वेळोवेळी मिळावी, एवढीच आमची सर्वांची विनंती आहे. नाही ते अजून आम्ही करणारच आहोत. आपला चांगला प्रतिसाद लावा. नक्की नक्की नाहीतर स्वतःवरून येणार नाही. नक्की नक्की आपण त्यांच्या मार्फत ते करणारच आहोत. नक्कीच. रेशनिंग बंद करणार, रेशनिंग बंद बंद नाही करणार सर आपण, परंतु रेशनिंग दुकानदार जे आहे ते प्रत्येकाला धान्य घ्यायला आल्यानंतर विचारणार आहेत की तुझे BLO कोण आहे, तर तुझं मॅपिंग झालं आहे का, ते लिहून घेणार आहे. लिहून घेणार आहात तुम्ही, झाला असेल तर रेशन घ्यायला, नाही तर मॅपिंग करून रेशन घ्यायला. मॅपिंग करून रेशनिंग घ्यायला या. आणि असं फक्त सांगा जर तुम्ही मॅपिंग केलं नाही, तुमच्या भागातल्या BLOंना भेटले नाही तर पुढच्या वेळेस रेशनिंग देणार नाही. आपण असं अडवणार नाहीये, देणार आहोत. फक्त असं म्हणा की जेणेकरून ते स्वतःहून जाईल. आणि मी पत्रकार बंधूला बंद असेल तर सांगते, अशी एखादी जर आज सर्व पक्षाचे अधिकारी असतील किंवा सर्व जे BLO असतील त्यांच्यासोबत आज चांगल्या प्रकारे सभा पार पडली. आणि BLO म्हणजे बूथ लेवल अधिकारी आणि त्यांच्यामार्फत जे काम केलं जात आहे, खरं तर लोकशाहीचा पहिला पाया म्हणजे मतदार यादी. आणि मतदार यादीचं फिल्ट्रेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचं फिल्ट्रेशन झालं तर त्याचा चांगला प्युरेस्ट फॉर्म आपल्याला मिळतो. त्यामुळे मगाशी कादी सरांनी सांगितल्याप्रमाणे की अयोग्य मतदार किंवा जे नाही आहेत ते मतदार हटवणे आणि जो योग्य मतदार आहे तो टिकवणं हा खूप चांगला आणि महत्त्वाचा हेतू आहे. कारण पुढं लोकशाही टिकवणं खरंच गरजेचं आहे. आणि ते लोकशाहीचे खरं तर तुम्ही आता शिल्पकार म्हणून गणले जाणार आहात, त्यामुळे तुमचं अभिनंदन. अर्थातच तुम्हाला खूप अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अंगणवाडी सेविका असतील, त्याचप्रमाणे शिक्षक असतील आणि आशा वर्कर असतील. तुम्ही समाजाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहात आणि तुम्हाला शासनाकडून जी काही अतिरिक्त कामं असतात त्याची जबाबदारी शासन तुम्हाला देत असतं. आणि शासनाचाही कदाचित तुमच्यावर चांगला विश्वास असेल, कारण तुम्ही प्रत्येक घरातल्या महिलेला, प्रत्येक घरातल्या व्यक्तीला ओळखता. त्यामुळे तुमचं आभार आणि कौतुक आणि तुमच्या कामाची सुद्धा खरंच मनापासून दाद घेऊ इच्छिते.
छान काम करत आहात तुम्ही आणि ग्रामपंचायत नारायणगाव मार्फत तुम्हाला कधीही आमचा एक कर्मचारी तर आहेच आणि त्याचप्रमाणे आमचे जे सदस्य आहेत ग्रामपंचायतचे हेमंत भाऊ असतील किंवा नाना असतील, सगळ्याच जे सदस्य आहेत, अक्षय वावळ असतील, या सगळ्यांची मदत प्रत्येक शिक्षकाला आहे. ते सगळे शिक्षण मान्य करतील की प्रत्येक शिक्षकांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते आहेत आणि मतदार यादीबद्दल ज्या काही तुमच्या त्रुटी असतील किंवा लोकांना माहिती मिळत नसेल तर ती माहिती मिळवण्याचं काम सुद्धा त्यांच्या मार्फत होत आहे. ग्रामपंचायत नारायणगाव इथून पुढे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करेल अशी मी तुम्हाला ग्वाही देते आणि सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.